दोन्ही संघाने आपला एक एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. केळकर आणि दुसरा दोन्ही पण आले. अरे हां सांगे ना नाव सांग. दोघांचे पण आले. हे झाल्याच्या नंतर ना. ठीक आहे दादा इकडे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच तुम्हा सर्वांचा लाडका खेळ, ज्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मैदानापर्यंत यायला भाग पडलं. असा क्रिकेटचा खेळ, सर्वांना वेळ लावणारा खेळ आज या स्पर्धेमध्ये. चला गणेश झुमन यांना सामनावीरचा पुरस्कार देऊन प्रदान करतोय मुख्य आयोजक राजूदादा भांद्रे यांच्या माध्यमातून. एक मानाचं टी शर्ट, त्याच्यानंतर एक थम्सअपची बॉटल आणि एक भव्यदिव्य ट्रॉफी. म्हणजेच पहिल्यांदा जसं आपण पाहतोय, म्हणजे एक सामनावीरला 3 पुरस्कार जाताना या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश झिमन या मैदानाची ओळख आहे आणि नक्कीच आपल्या नावाला साजेसा खेळ पाहायला भेटला. चला दरम्यान सामन्याला सुरुवात. एका बाजूला केळघर सुखाईदेवी क्रिकेट संघ केळघर, दुसऱ्या बाजूला श्री केदारलिंग क्रिकेट संघ कोलेवाडी. नामवंत संघ आहेत. आज आम्ही इथपर्यंत का आलो? आमच्या गावासाठी आमच्या नावाचं टी शर्ट प्रदान करून आम्ही आमच्या गावासाठी नक्कीच आतापर्यंत क्रिकेट खेळू आणि आता या टुर्नामेंटमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळू, असं चित्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर दिसेल. तर कापतेकरजी बी 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो. इथे जर आपण पाहिलं तर गणेश झिमन यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन सन्मानित केला जातोय. या स्पर्धेची ओळख जी संतोषदादा धोकटे यांच्या माध्यमातून टी शर्ट, त्याच्याबरोबरीने एक चषक गाडी आहे. त्याच्यानंतर मात्र या गरम वातावरणातून खेळाडूला थंड करण्यासाठी एक कोल्ड ड्रिंक अशी देखील व्यवस्था केली गेली. गणेश झिमन आपल्या समवेत आहेत, कारण गणेश झिमन म्हटलं तर बोंडवलीचा मान, बोंडवलीचा सन्मान आणि या कोपरीच्या मैदानाची शान. बोंडवलीमध्ये मी खास करून नेहमी उल्लेख करते की गणेश या मैदानामध्ये खेळताना काय आनंद असतो. नक्कीच ग्राउंड खूप चांगला आहे. जवळ मी पहिलं पण तुम्ही बोलला होतात की जवळजवळ म्हटलं 8-9 म्हणजे 10 वर्ष मी इकडे खेळतोय. आपला अनुभव आहे खूप. आणि ऑर्गनायझर म्हणा गेलं तर राजूदादांची दरवर्षी ऑर्गनायझर खूप चांगलं असतं. गेल्या वर्षी आम्ही रनरअप होतो. यावर्षी पण माझ्या गावच्या टीमला मी प्रयत्न करेन की फायनलपर्यंत नेण्याचा. तर नक्कीच अगदी जास्त वेळ घेणार नाही. विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी, जिथे आपण जाऊयात पुन्हा एकदा कॉमन बॉक्समध्ये. नरेंद्रचे कापतेकर आपल्या दरम्यान पुन्हा एकदा जोडले जातील. नक्कीच पहिला चेंडू चांगली सुरुवात गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहू शकतो. प्रतिक्रियाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्याच्यानंतर कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर मोठा फटका मारण्याचा ब्लिक करण्याचा प्रयत्न होता, अपयशी राहिलेत. परंतु एक धाव मिळते. संघाचा श्रीगणेशच्या संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जातं धावसंख्या 1 या आकड्यावरती. नक्कीच दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही नामवंत संघ आहेत. आत्तापर्यंत चांगले क्रिकेट आपल्या गावासाठी खेळत आपल्या
चला केलगर आणि कोळीवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. बॉल नाही यार. चला टॉस साठी आपण आमंत्रित करतोय पुणे देवी क्रिकेट संघ पुणीर आणि श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण प्लीज टॉस साठी या. हॅलो चला पुणीर नंतर इथं चला पुणीर संघ आपली एंट्री फी जी आहे ती मात्र आपण कंप्लीट करायची आहे. पुणीर संघाला विनंती असेल. विद्यमान मॅच जर पाहिली तर एका बाजूला केळकर संघ आहे, दुसऱ्या बाजूला कोळेवाडी संघ. या दोन संघामधील विद्यमान लढत. मॅच मध्ये कोळेवाडी संघानं प्रथम बॅटिंग केली आणि धावफलकावर धावा लगावल्या. त्रेचाळीस 43 धावांचं टार्गेट मात्र मॅच मध्ये सेट केलंय आणि या 43 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी अगदी या कोळेवाडी संघाकडून सलामीची जोडी आकाश आणि प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं पावरप्लेचे षटक. पावरप्ले दरम्यान केवळ 2 क्षेत्ररक्षक खेळ 38 सर्कलच्या बाहेर अर्थात बाउंड्री लाईन डिफेंड करत असताना आपण पाहू शकताय. क्षेत्ररक्षक सजावट जर पाहिली तर येस मॅचला सुरुवात करतोय 38 सर्कलच्या बाहेर वाईडिश लाँगॉन आणि या दुसरा क्षेत्ररक्षक मात्र काऊ कॉर्नर झोनमध्ये तैनात केला गेलाय. राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला गोलंदाज यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर अपील केली गेली. पंचांकडे दाद मागितली गेली मात्र दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत स्पष्टपणे नकार दिलाय. कोणत्याही प्रकारचं अंपायर्स कडून या चेंडूवर उत्तर नाहीये गोलंदाजाला. यावेळी डॉट बॉल येतो. पहिला चेंडू डॉट आलाय. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज नॅचरल स्विंग डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजासाठी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू देखील तसंच पडला. गुडलेन स्पॉटवर पडत असताना थोडासा मात्र बाहेरच्या दिशेने बॉल कट झाला आणि पहिला बॉल गोलंदाज अमीरच्या बॉल गोलंदाजीवर हा डॉट आलाय. धावफलकाचा विचार केला तर 43 धावांना पाठलाग करण्यासाठी कोळेवाडीचा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर क्रिकेटचं मादक सौंदर्य. इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. दुसऱ्या चेंडूवर येतोय मच निडेड चौकार. कोळेवाडीचा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर क्रिकेटचं मादक सौंदर्य. इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा तिसऱ्या संघाचा अगदी विजेता संघ महालोर राहिला आणि या महालोर संघाचा मात्र इथे सन्मान केला जातो. विशेष सन्मान आयोजक राजूदादा बांद्रे यांच्या माध्यमातून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहत आहे. महालोर संघानं स्वराज चषक 3चं पर्व जिंकलं होतं आणि या विजेत्या संघाला मात्र या स्पर्धेदरम्यान सन्मानित करत असताना की विशेष सन्मान आपण राजूदादा बांद्रे यांच्या माध्यमातून पाहत आहे. तुर्तास मॅचकडे जाऊयात. मागच्या चेंडूवर जर पाहिलं तर मनगटाचा खूप चांगला वापर केला. चिप केलं बॉलला अगदी पाठवलं नो मॅच लँड मध्ये. तिथून सिंगल मात्र प्रदान झाले आणि या सिंगलच्या साह्यानं दूर आले होते आणि पुढे एकदा वळवले बॉलला ऑन साईडला. मिड विकेटला चेंडूला अडवलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये
कंप्लीट देखील झालाय. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख आहे आणि पॉवर प्लेचा खूप चांगला वापर केला जातोय. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर क्रॅकिंग आपण पहिला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये पाठवलं. त्याच्यानंतर डबल आली आणि त्याच्यानंतर मात्र सातत्याने मात्र थोडंसं मी म्हणेल की समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जातंय. म्हणजे इथे जर पाहिलं तर गोलंदाज असेल त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षक असतील याच्यावर दबाव बनवण्याचं काम दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावांचा खेळ राहिलाय या मॅचमध्ये. डावकुऱ्या तसं गोलंदाज शॉर्ट ऑन फुलचा हल्ला चढवलाय. थोडासा आखू टप्प्याचा बॉल होता, पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे पुन्हा एकदा येतोय चौकार. डावकुऱ्या तसं गोलंदाज शॉर्ट ऑन फुलचा हल्ला चढवलाय. थोडासा आखू टप्प्याचा बॉल होता, पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 बाउन्स. विनंती आहे जास्त वेळ न घेता आपण मॅचला सुरुवात करतोय आणि खास करून जो संघ फिल्डिंग करतो केळगर संघ तुमच्याकडे मित्रांनो 15 मिनिटाचा वेळ म्हणजे तुमची सुरुवातीची 3 षटकं जर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही आणि चौथं षटक जसं सुरू होईल आम्ही तुम्हाला सूचित करू की तुमची 15 मिनिटं कंप्लीट झाली नाही आहेत. तुमचा जो एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे त्याला मात्र अतिरिक्त 38 सर्कलच्या आतमध्ये उभं केलं जाईल. त्याच्यामुळे फलंदाजासाठी मी नक्की म्हणेल की थोडीशी एक जागा रिकामी होऊ शकते. त्याच्यामुळे असं चित्र मैदानामध्ये होणार नाही यासाठी आपण काळजी घेऊयात आणि काळजी घेत असताना मात्र त्वरित मॅचला सुरुवात करूयात. कारण वेळ आपण सातत्याने उल्लेख करतो की क्रिकेटपेक्षा मोठी वेळ नाही, वेळेपेक्षा मोठं क्रिकेट नाहीये आणि या वेळेपेक्षा मोठं आपण देखील नाहीयेत. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो वेळेला फार महत्त्व दिलं गेलंय. तुम्ही जर पाहिलं असेल ना तर वेळ काय असताना हे तुम्हाला आठवायचं असेल तर तुम्ही ते अँजेलो मॅथ्यूजला आठवा जो खेळाडू ठरला या क्रिकेटच्या इतिहासातील टाइम आउट या नियमाचा पहिला शिकार होणारा खेळाडू. त्याच्यामुळे क्रिकेटच्या इतिहासामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, फर्स्ट बॉल गुडले स्पॉटवर पडला, भन्नाट वेग, पुन्हा जर पाहिलं तर फुटवर्क नव्हतं या बॉलवर, अगदी जागेवरून ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. आपण सातत्याने उल्लेख करतो की या मोबाईलमध्ये जसं नेटवर्क तसं टेनिस क्रिकेटमध्ये फुटवर्क हे तुमच्याकडे असायला हवं आणि ते फुटवर्क नव्हतं मागच्या बॉलवर. सर नक्की आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. प्रवीणजी राजीवले यांचा संघ आहे कोलेवाडी जे राजूदादाचे कट्टर समर्थक सहकारी आहेत आणि त्यांचा संघ मात्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतो. विकेट झाले प्राप्त मागच्या चेंडूवर, फलंदाज झाला बाद, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. तोपर्यंत जाऊयात सुमित कडेने, ऐकूयात डीजेचं एक सुमधुर संगीत. सर नक्की आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. आणि आपल्या संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू 1 डाऊन नंबर 3 वर खेळण्यासाठी आणि अगदी महत्त्वाची जागा राहिली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. कारण पहिला विकेट गेल्यानंतर खांद्यावर जबाबदारी घेऊन जाणारा खेळाडू म्हणजे सातत्याने हा 3 क्रमांकाकडे पाहिलं गेले आणि सध्याच्या घडीला जबाबदारी वैभवच्या खांद्यावर दिली. धावफलकावर धावा झाल्यात 12, जवळजवळ 7 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या दुसऱ्या इनिंग मधले. ऋषिकेशला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर, पहिले 2 चेंडू निर्धाव, थर्ड बॉल अगदी पाहिलं तर लोवर फुल टॉस बॉल होता, क्षेत्ररक्षण खराब झालंय, चेंडू चाललाय त्याच्या डोक्यावरून, सीमारेषा पार आलाय एक नशिबाचा चौकार. खराब क्षेत्ररक्षण. आता क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट मधला सिंहासोलेटर आहे, चॅलेंज, कंट्रोल अँड कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे मॅच मध्ये असायला हवं. ज्या अर्थी तुम्ही मैदानामध्ये उभे आहात त्या अर्थी तुमच्याकडे जबाबदारी आहे आणि या चेंडूवर षटकार येईल, अगदी सरळ पाठवून दिले प्रेक्षकांच्या भेटीला बॉलला. यावेळी आला एक मच निडेड षटकार.
आहे का? 22 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 22 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे आणि या मागच्या 2 चेंडूवर हल्ला चढवलाय बॅटर वैभवनं मैदानामध्ये दाखल झालाय आणि आपली क्षमता तो मैदानामध्ये सादर करतो. यावेळी क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. जजमेंट खराब आहे, स्वतःला थांबवलं नाहीये आणि हा चेंडू मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतो चौकार. मधुर संगीत म्हणजे डीजेने गाणं वाजवलं देखील आपला हात जगन्नाथ. मात्र ज्याने ज्याने ISPL स्पर्धा सध्याच्या घडीला पाहिली असेल तर आमिरला पाहून तुम्ही आठवा. म्हणजे हातापेक्षा तुमचं कर्तृत्व आणि कर्तृत्वापेक्षा मित्रांनो तुमच्या मनातली जिद्द ही मैदानामध्ये असेल तर माणूस काही करू शकतो. म्हणजे ज्यावेळी ISPL ही इंडियन स्टेट प्रीमियर लीग स्पर्धा सुरू झाली आणि तिथून ज्यावेळी सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी ती जर्सी देखील घातली आणि आपल्याबरोबर ओपनिंग करण्याचा सन्मान मान दिला त्या खेळाडूला. म्हणून क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमच्याकडे जिद्द असेल, तुमच्याकडे सामर्थ्य असेल, तुमच्याकडे लढण्याची क्षमता असेल तर माणूस कुठल्याही पात्रतेवर जाऊन लढू शकतो. हे मात्र आपण त्या उदाहरणातून पाहिलं असेल. येणारे 10 बॉल 17 धावांची गरज आहे. यावेळी इनसाइड आउटचा फटका आहे, ते उडवलाय बॉलला आणि हे क्षेत्ररक्षण म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल ना तर खराब क्षेत्ररक्षण राहिलंय या मॅच मध्ये. बॅटर कडून बॅटिंग नक्कीच चांगली राहिली आहे, मात्र त्याच्यापेक्षा खराब का राहिले तर गोलंदाजी करणाऱ्या टीम अर्थात केलगर संघाचं क्षेत्ररक्षण हा या चर्चेचा विषय ठरलाय. माफ करा, केलगर बॅटिंग करते आणि कोलेवाडी संघ सध्याच्या घडीला फिल्डिंग करते आणि या कोलेवाडी संघाकडून मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळालंय. म्हणजे मी तर म्हणेन जवळजवळ 8 धावा त्यांनी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केल्यात. मागच्या चेंडूवर जर पाहिलं तर सातत्याने ओव्हर स्टेपिंग करतात त्यांचे फिल्डर्स. गोलंदाजांना साथ लाभत नाही आणि क्रिकेट हा साथीचा खेळ आहे. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे घडू सुपंत. इथे साथ नाहीये आणि ते सुपंत कसे घडेल याच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यावेळी सिंगलचा प्रयत्न झाला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मानस दाखवला, धाडस दाखवला, मात्र धाडस यावेळी अंगलट्टी आलाय. फलंदाज झाले बाद विकेटचं पतन. खेळ मैदानामध्ये सुरू होता. आता वैभवला मात्र मी म्हणेल की क्रिकेटच्या आत्महत्या जिला म्हटलं जातं रनआउट आणि याची गरज होती का? आता रनआउट झाल्यानंतर मैदानामध्ये काय होईल याच्यावर मी देखील चर्चा करणार आहे. आणि सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्डवर धावा पाहतो 31 आणि 31 आकडा मी जेव्हा पाहतो मला आठवण होते महाराष्ट्राचा तो खेळाडू ज्यानं क्रिकेटमध्ये एक वेगळा इतिहास घडवला. ऋतुराज गायकवाड म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातील पहिला असा खेळाडू ठरलाय ज्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारण्याचा कारनामा केलाय. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जर आपण पाहिलं असेल उत्तर प्रदेशाविरुद्ध संघाविरुद्ध खेळत असताना एका ओव्हरमध्ये तब्बल 7 सिक्स आणि या क्रिकेटच्या परिभाषेमधल्या क्रिकेटच्या पटलावरील एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारणार हा आतापर्यंत एकमेव खेळाडू ठरलाय. आणि या खेळाडूचा जर्सी नंबर 31. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा जमिनी लगत मिडॉनला चेंडूला अडवलं जाते. सिंगल आली आणि या सिंगलच्या साह्याने सिंगलच्या मदतीनं धावफलक जर पाहिला तर पुन्हा एकदा जाऊन पोहोचतो 32 या धावसंख्येवर. 32 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गडी बाद झालेत आणि या मैदानामध्ये प्रतीक आणि त्याच्या बरोबरीने यशवंत ही जोडी या सध्याच्या घडीला मैदानामध्ये आहे. आकाश आणि यशवंत, माफ करा, आकाश आणि यशवंत ही जोडी आपण पाहताय. पुढे एकदा क्रॉस लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवर चेंडू आदळलाय, कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचं धाडस नाहीये, मानस नाहीये. यावेळी डॉट बॉल आलाय आणि मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला मेरिटवर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. म्हणजे मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल या लाईफलाईनवर काम करणं फार गरजेचं आहे. मात्र जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला ते चित्र नाहीये आणि तुम्हाला जिंकायचं असेल ना मित्रांनो तर क्रिकेटचा खेळ सांगतो ज्याची गरज आहे तेवढंच करा. म्हणजे गरजेच्या वर तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात ना तर गरज कधी कधी फार आपल्या अंगाशी येते आणि सध्याच्या घडीला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय आणि यावेळी पाहिलं तर डॉट बॉल आलाय. गोलंदाजचं खूप चांगली गोलंदाजी राहिली. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता मात्र तिथे पाहिलं तर नाराजी देखील जाणवते. मात्र त्या पाहिलं तर एक धाव अर्जित झाली, एक नशिबाची धाव मात्र कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्सला आपण पाहिलात 1च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतो. आता मात्र
33 धावसंख्येवर येणारे चेंडू 5 आहेत आणि 5 मध्ये 10 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक 4 ला इथून सुरुवात होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा सुमितला संधी देऊयात. बोलबाला राहिलाय. सफल झाले. पुन्हा एकदा टॅप केले बॉलला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केले. रनआउटची संधी झाली आहे. जसं म्हणतात ना की दोन्ही गाडी एकीच पटरीवर आल्यात आणि यावेळी अपघात झालाय. फलंदाज बाद होते. विकेटचं पतन. तेच शांताबाई सुमधुर संगीत आपण डीजे सुमित यांच्या माध्यमातून ऐकलं. येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी अजूनही मॅच मध्ये 10 धावांची गरज. कंपल्सरीची स्पर्धेचा नियम राहिलाय. त्याच्यामुळे येणाऱ्या 3 बॉल मध्ये तुम्हाला 10 धावा कंपल्सरी काढायचे आहेत. 10 धावांचं समीकरण जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे कमीत कमी 3 धावा येणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट न गोलंदाज सागर उडवलं या बॉलला. अगदी ज्या फटक्याची सगळ्यांना उत्सुकता होती तो फटका आलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून स्टँड डिस्पॅच अँड डिलिव्हर फॉर द मॅक्सिमम षटकार. करायचे अगदी ज्या सागरनं पहिल्या 2 चेंडूवर नमवलं होतं. चला खेळपट्टीवर तुमची 6वी पडणार नाही याची देखील काळजी घ्या, कारण थोडंसं दर्पण बनवण्याचं काम केलं जातं. सिली पॉईंटला क्षेत्ररक्षक आलाय, सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक आलाय. पुढचा बॉल इनसाइड आउटचा फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाहीये, अतिशय वेगाने चेंडूवर आले, त्या ठिकाणी अडवले बॉलला. दुसरा धावेचा कॉल मैदानामध्ये. आणि या बघता बघता जर पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. आता मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण झाले. येणारा बॉल 1 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सचिन, जे सचिनच्या बॅटमधून चांगली बॅटिंग राहिली आहे. अंत बोला तो सब बोला असं पण म्हटलं होतं. सुरुवात चांगली झाली होती, शेवट कोण चांगला करेल. कारण मॅच जर आपण पाहिलं ना तर दोन्ही बाजूनी तराजूचं जे पारड आहे ते अगदी समान स्थितीमध्ये आणि अगदीच प्रवीण दादाच्या हृदयाचे ठोके देखील वाढले असतील.
अरे आपण पाहू शकता कारण एक बॉलवर 2 धावांची गरज आहे. यस आमच्याकडे कळवत आहे यस आमच्याकडे देखील उत्सुकता लागली कोण जिंकेल मॅच. एक बॉलवर 2 धावा करायच्या 2 धावा डिफेन्स होतील की 2 धावा काढल्या जातील याच्यावर देखील आपल्या सर्वांची नजरा लागल्या आहेत. टॉस बेनिफिट नाही आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्यामुळे कंपल्सरी चेस राहिली आहे. येणाऱ्या एक बॉलवर कंपल्सरी 2 धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा दबाव तंत्र वापरलं जातं. क्षेत्ररक्षक सजावट जर पाहिली तर 30 सर्कलच्या आतमध्ये थोडासा दबाव वापरला जातोय. सिली मिडॉन अजूनही आहे आणि त्याच्याबरोबर सिली पॉईंट देखील आहे. येणारा एक बॉल जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. कोण जिंकेली मॅच अतिशय महत्वाचा बॉल आहे. या बॉलवर पुन्हा एकदा चिप केले बॉलला फुलातून त्या ठिकाणी आपण झेल पाहिला आणि ही मॅच जिंकली आहे अर्थात कोलेवाडी संघ. व्हॉट मॅच म्हणजे एक चेंडूवर 2 धावांची गरज होती. फटका चांगला होता एलिव्हेशन थोडंसं कमी होतं आणि या कॅच नव्हती तर ही मॅच होती. सामना जिंकलाय कोलेवाडी. जाऊया डीजेकडे.